तत्कालीन पालकमंत्री स्वर्गीय अजित पवार यांनी बीडच्या विकासासाठी काही प्रकल्प बीडमध्ये आणले होते आणि आता त्याच्या पूर्ततेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचेच आमदार विजयसिंह पंडित हे प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। परंतु त्यांच्या या प्रयत्नांवर कुठेतरी हस्तक्षेप घेण्याचं काम आमदार संदीप क्षीरसागर यांनी देखील केले आणि एका बैठकीवरून हा सगळा वाद आता निर्माण झाला। या संदर्भातच आपण आमदार विजयसिंह पंडित यांच्याशी संवाद साधणार आहोत। काय सांगाल राजे, बीडमध्ये विकासाचे जे प्रश्न आहेत, बीडच्या असतील किंवा गेवराई मतदारसंघातील असतील, तुम्ही पाठपुरावा करताय, परंतु यामध्ये कुठेतरी राजकारण होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। नाही, आता कोण काय करायचं जो ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण मी जे काय आहे, स्वर्गीय अजितदादांनी जे काही बीडचं पालकमंत्री म्हणून जबाबदारी एक 10 महिने त्यांनी घेतली आणि दुर्दैवानं नंतर दादांचा 28 जानेवारीला अपघात झाला। पण त्या 10 महिन्याच्या कालखंडामध्ये दादांनी न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचे प्रकल्प म्हणा, अशा पद्धतीचे विकास कामं म्हणा आणि अनेक गोष्टी दादांनी त्यावेळेस निर्धार केला, सुरू केल्या। ते पूर्णत्वाकडे नेण्याची जबाबदारी आता कुठंतरी एक दादांचा कार्यकर्ता, त्यांच्या विचाराचा पाईक म्हणून, एक लोकप्रतिनिधी आमदार म्हणून माझी आहे। जे जे दादांनी प्रकल्प या बीड शहरासाठी, बीड जिल्ह्यासाठी दिले, त्याला चांगल्या पद्धतीनं चालना देण्याच्या दृष्टिकोनातून मी जिल्हाधिकारी महोदयांना विनंती करून वेगवेगळ्या विषयाच्या संदर्भात ही बैठक त्या ठिकाणी लावण्याचं, बैठक घेण्याच्या बाबत तशा पद्धतीचं पत्र दिलं आणि आज ती बैठक अतिशय चांगल्या पद्धतीनं सविस्तर सगळ्या विषयावर चर्चा होऊन ही झालेली आहे। आपण जर पाहिलं तर या बैठकीच्या संदर्भातच आमदार संदीप क्षीरसागर, जे की बीड मतदारसंघाचे आमदार आहेत, त्यांनी आक्षेप घेतल्याचं देखील समोर आलं होतं आणि त्यानंतर जिल्हा प्रशासनानं पत्र बदलत केवळ गेवराई मतदारसंघापुरतेच विषय या बैठकीसाठी ठेवल्याचं देखील समोर आलं होतं। काय नेमका हा सगळा प्रकार? मला ते सांगता येणार नाही, परंतु मी जे 10-11 विषय मी दिलेले होते त्याच्यामुळे मध्ये बीड नगरपालिकेच्या हद्दीमध्ये जे जे प्रकल्प दादांनी सुरू केलेले, मी म्हणल्याप्रमाणे त्या प्रकल्पाची काय सद्य परिस्थिती आहे ते विषय, किंवा बीड तालुक्यातील अनेक विषय आहेत जे की कपिलधारवाडीसारखं जे काही पुनर्वसनाचा विषय, माळींसारखी दुर्घटना त्या कपिलधारवाडीच्या बाबत सुद्धा दुर्दैवानं होऊ शकते पुढच्या काळामध्ये, त्याच्या पुनर्वसनाचा विषय अनेक दिवसापासून मी पाठपुरावा करतोय। त्याचे विषय होते, अनेक विषय होते, जे जे विषय मी दिले होते त्या विषयांवर सविस्तर चर्चा झालेली आहे आणि ते विषय पूर्णत्वाकडे नेण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि ती करण्याची जबाबदारी ही माझ्यावर दादांनी दिलेली होती। बीड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये इथं सर्व गोष्टी करण्यापासून, इथला पॅनल करण्यापासून, इथं नगर अध्यक्ष आणि नगरपालिका ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विचाराची आली पाहिजे, ही जबाबदारी माझ्यावर दादांनी दिली होती। ती जबाबदारी मी पूर्ण केली आणि दादांच्या चेहऱ्याकडे बघून बीडकरांनी हा नगरपालिकेची जबाबदारी ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे दिली। आमच्या विचाराची नगरपालिका या ठिकाणी बीडकरांनी दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये बीड वासियांचा एक स्वार्थ होता की बाबा नक्कीच काही ना काही बदल या शहरामध्ये दादांच्या माध्यमातून होईल, त्याच्यामुळे दिले आणि अनेक गोष्टी दादांनी त्यावेळेस जाहीर केल्या, घोषणा केल्या आणि अनेक गोष्टी पाईपलाईनमध्ये आहेत, त्या पूर्ण करण्याची जबाबदारी आता माझी आहे, ते मी पूर्ण करतोय। तसं जर पाहिलं तर तुम्ही गेवराई विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करता, परंतु बीडकरांनी तुमच्या नेतृत्वावर देखील विश्वास ठेवला आणि नगरपालिका तुमच्या ताब्यात दिली। परंतु तुम्ही बीडचे काही MIDC असेल किंवा बीडचं रेशीम पार्क असेल, हे सगळं गेवराईला पळवताय असा आरोप होत आहे। काय नेमकं यातलं तथ्य? आता कोण काय म्हणतं याच्यावर मी जास्त न लक्ष देता आपण आपलं काम करत राहिलं पाहिजे। काय पळवतोय, रेशीम पार्क काय आहे, काय कन्सेप्ट काय आहे, आधी त्याची माहिती मला असं वाटतं सगळ्यांनी घेतली पाहिजे। आणि रेशीम पार्क पळवायचा काय संबंध? दादा होते हे 7 महिन्यापूर्वी जिल्ह्यामध्ये ज्या ज्या गोष्टीची गरज, ज्या ज्या भागामध्ये, ज्या ज्या तालुक्यामध्ये, ज्या ज्या मतदारसंघामध्ये केलं पाहिजे ती गोष्ट तिथं करायची,
त्याच्यामध्ये कुठंही राजकारण आणायचं नाही, कुठंही दुजाभाव करायचा नाही, ही भूमिका दादांची होती. आणि दादांनी सगळ्या बाजूंनी माहिती घेऊन विचार करून ते रेशीम पार्क त्यावेळेस सांगितलं की ते गेवराईला करायचंय. त्याचं कारण हे इथं माझ्याकडे आकडेवारी आहे. मागच्या वेळेस जे काही तुमच्या ह्याचं उत्पादन आहे तुमच्या तुतीचं, ते जवळपास 1496 मेट्रिक टन हे मागच्या वर्षीचं आहे. आणि आत्ता फेब्रुवारी अखेर या वर्षी 1496 मेट्रिक टन कोष उत्पादन झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला सांगायचं थोडक्यात की रेशीमचं जे काही शेती आहे ती अर्ध क्षेत्र हे गेवराई विधानसभा मतदारसंघात आहे आणि राहिलेलं उर्वरित अर्ध क्षेत्र हे अख्ख्या बीड जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचं रेशीम शेतीचं परिस्थिती आहे. माझ्याकडं रुई नावाचं जे काही गाव आहे त्या ठिकाणच्या आमच्या सरपंचांना रेशीम रत्न म्हणून केंद्र सरकारचा पुरस्कार मिळाला आहे. त्या एकट्या गावामध्ये 1500-1600 एकर हे रेशीमचं त्या ठिकाणी क्षेत्र आहे. 1500-1600 एकर जे देशामध्ये पहिल्या 3 मध्ये एका गावामध्ये एवढं मोठं क्षेत्र असणं. या सगळ्या गोष्टीचा विचार करून इथं अजून आपण जे काय आहे उद्या हे कोष विक्रीसाठी तुमच्या कर्नाटकामध्ये रामनगरम जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी जावं लागतं आणि किंवा तिकडचे व्यापारी येतात, ते त्या ठिकाणी अडवणूक होते, त्याच्यामध्ये रेटमध्ये अनेक गोष्टी होतात, भानगडी होतात. त्याच्यामुळं जे काय आहे खरेदी इथंच असली पाहिजे. बीड मार्केट कमिटीमधली जे काही रेशीम खरेदीचा विषय त्याचा पाठपुरावा मीच केलेला आहे. मी आमदार झाल्यानंतर या मार्केट कमिटी कुणाच्या विचाराची आहे? ही आमच्याच विचाराची आहे. सभापती उपसभापती ती आमच्याच विचाराची मार्केट कमिटी आहे. तिथंही मीच हे केलं. आता बीडमध्ये पण क्षेत्र वाढतंय, निश्चित वाढतंय. नागापूर सारखं गाव आहे, तिथं चांगल्या पद्धतीने रेशीमचं शेती केली जाते. पुढं जे काय आहे या बीड तालुक्यामध्ये बीड विधानसभा क्षेत्रामध्ये रेशीमचं क्षेत्र वाढवण्यासाठी मीच प्रयत्न करणार आहे. आता इथलं खरेदी केंद्र इथं चालू आहे, आता तिथं एक खरेदी केंद्र होईल. रेशीम पार्क हे तिथं जे काय आहे तो कन्सेप्ट काय आहे, त्याच्यामध्ये काय आहे, तिथं एक प्रशिक्षण केंद्र आहे. रेशीम शेतीच्या बाबतीत चांगल्या पद्धतीचे वक्ते आणून त्याच्यामध्ये तांत्रिक सगळी माहिती देण्यासाठी चांगले तिथं व्याख्यान झाले पाहिजे. ते ऑडिटोरियम आहे मोठं, 200 ह्याचं सीटचं ऑडिटोरियम असणार आहे. प्रॅक्टिकली तिथं प्लॉट त्या रेशीमचं उत्पादन प्रॅक्टिकली त्याचा डेमो प्लॉट असणार आहे. रहिवाशी 50 शेतकरी तिथं 2 दिवस 3 दिवस राहता यावं असं रहिवाशी हॉस्टेल केलं जाणार आहे. 7 महिन्यापूर्वी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी मार्केट कमिटीच्या अंतर्गत येणारं आमचं जे काही TMC आहे त्या भागाची पाहणी केली आणि हे इथं चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं हे मान्य केलं. त्याचं इस्टिमेट तयार आहे, त्याचं सगळ्या गोष्टी तयार आहेत. फक्त त्याला आता निधीची तरतूद कुठून करायची, केंद्र शासनाच्या माध्यमातून करायची का आपलं सिरिकल्चर जे काही राज्य शासनाच्या माध्यमातून करायची, याच्याबाबत थोडीशी चर्चा आज बैठकीमध्ये झालेली आहे. आपण जर पाहिलं तर तुम्ही दोन्ही मतदारसंघाच्या विकासासाठी प्रयत्न करताय, परंतु बीडच्या राजकारणात जर पाहिलं तर क्षीरसागर आणि पंडित या घराण्यामधला जुना जो राजकीय संघर्ष आहे तो एकदा पुढच्या पिढीतही पाहायला मिळतोय. नाही, माझ्याकडनं असं काही होणार नाही. मी त्याच्यामध्ये कुठंही जे काय आहे प्रांजळपणे सांगतो की मी कुठंही याच्यामध्ये राजकारण न आणता जी जबाबदारी शहराची दादांनी माझ्यावर दिली, या नगरपालिकेची माझ्यावर जबाबदारी दिली, ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचा माझा हा प्रयत्न आहे. दादांचं जे विजन होतं ते विजन प्रत्यक्षामध्ये उतरवण्यासाठी जबाबदारी घेणं ही माझं हे कर्तव्य आहे आणि ते मी पार पाडतोय. परंतु या सगळ्या कर्तव्यात आड येणाऱ्या विरोधकांना काय इशारा असेल? काय, तुम्ही विकासाचं सकारात्मक राजकारण करा. सगळ्या गोष्टीचा सर्व बाजूनी त्या ठिकाणी जे काय आहे अभ्यास आपण केला पाहिजे. उद्या तिथं रेशीम पार्क, सिल्क पार्क होतं गेवरायला. बीड मार्केट कमिटीमध्ये वेगळं पुढच्या काळामध्ये एक रेशीम पार्क, सिल्क पार्क होण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आता ही मीटिंग कोणी घ्यावी, काय करावं काय नाही याच्याबाबत हे करत बसण्यापेक्षा
मला असं वाटतं ही अमृतची जी योजना आहे ही 100 कोटी रुपयापेक्षा जास्त 114 कोटी रुपयाची ही योजना आहे. 105 कोटी रुपयापर्यंत जे काय आहे त्या संबंधित जी काही एजन्सी आहे त्यांनी पैसे उचलून घेतले. आजही बीडकरांना 10 दिवसाला 12 दिवसाला 15 दिवसाला पाणी त्या ठिकाणी मिळतंय. त्याच्या बाबतीत बघितलं पाहिजे ते काय झालेलं आहे. ते मागच्या काळात कुणाच्या काळात झालंय, तुमच्याच काळात झालंय ना. त्याच्या बाबतीत बघितलं पाहिजे की आता ह्याच्यामध्ये कसं दुरुस्त करता येईल. अहो 100 कोटी 105 कोटी रुपये उचलून अजून ती जी काही योजना आहे ती नगरपालिकेकडं हस्तांतरित नाहीये. अजूनही पूर्ण त्याचा बोजवारा उठलाय. बट्ट्याबोळ त्या योजनेचा झालेला आहे. मग त्याच्या बाबतीत मिटिंग नाही घ्यायची, त्याच्या बाबतीत विचारणा नाही करायची. कॉन्ट्रॅक्टर असेल, कार्यान्वयन यंत्रणा जी काही MJP महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बोलावं लागेल ना. आता बदल लोकांनी केलाय म्हणजे आता ते काहीतरी दुरुस्त करतील, काहीतरी शहरामध्ये चांगलं होईल. पिण्याचं पाणी काय असतं, नगरपालिकेच्या माध्यमातून शुद्ध पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे, ती देण्याची जबाबदारी नगरपालिकेची असते. हे सगळ्या अपयशावर सुद्धा त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. त्यांनी बघितलं पाहिजे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून. मी ह्याच्यामध्ये कुठंही राजकीय दृष्टिकोनातून कुठलीच गोष्ट करत नाही. सकारात्मक आणि दादांचे कामं आहेत, दादांनी कामं हे ठरवलेत हित करायचे, ते पुढे नेण्याची जबाबदारी माझी, ते मी करतो. नक्कीच आपण जर पाहिलं तर बीडच्या विकासासाठी स्वर्गीय अजित पवार यांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करतो. यामध्ये कुठलंही राजकारण नाही आणि विरोधकांनाही या ठिकाणी सहकार्य करावं आणि विकासाची भूमिका ठेवावी असंच आवाहन आता आमदार विजयसिंह पंडित यांनी केले. आता याला विरोधक कसा प्रतिसाद देतात आणि बीडची जनता देखील कोणाच्या सोबत राहते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड.